राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलेला आहे आणि या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये मराठा आंदोलनाची हाक देत सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाय। लाखोंच्या संख्येनं मराठा समर्थकांना मुंबईमध्ये घेऊन येण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंविरोधात फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी याचिकेतून केलेली आहे। मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात येते। धाराशिवमधील मराठा समाजाने ढोकी पोलिसांना तक्रार दिली आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय आणि या मोर्चामध्ये राजू शेट्टींच्या प्रयत्नांना यश मिळणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे। संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबाद येथे भाजप किसान सेना आघाडीच्या तालुका अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आमदार संजय कुटेंच्या मतदारसंघात भाजपला खिंडार पडली आहे। त्याचा परिणाम निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षभरात रेल्वे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते। रेल्वे रूळ ओलांडताना, दरवाजावर लटकताना, चालती ट्रेन पकडताना तोल गेल्यानं प्रवाशांचा मृत्यू होतोय। रेल्वे अपघातात दिवसाला सरासरी 7 मृत्यूंची नोंद आहे, तर वर्षभरात 2590 प्रवाशांचा मृत्यू झालाय। राज्यात JN1ची रुग्णसंख्या वाढते आणि त्यामुळे राज्य सरकारनं कोरोना कृती दलाची स्थापना केली आहे। या कृती दलानं कोरोना बाधितांना रेमडेसिवीर औषध देण्याची शिफारस केली आहे। याचबरोबर सरसकट सर्वच कोरोना रुग्णांना प्रतिजैविक देणं टाळावं अशी सूचना देखील केलेली आहे। बदलापुरात पतंग महोत्सवात लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतलाय। बदलापुरातील वडवली परिसरात पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी पतंग उडवायचा मनमुराद आनंद लुटला। ओमराजे निंबाळकरांनी धोका दिल्याचा आरोप आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलाय। त्यासह जनतेसाठी केंद्रातून कोणती योजना आणली का असा आणि एखादी आणली असेल तर सांगावं असं चॅलेंज देखील तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकरांना दिलंय। ठाकरे गटानं लोकसभेत त्यांचं खातं तरी उघडून दाखवावं, लोकसभेतील एक तरी जागा त्यांनी निवडून दाखवावी असं आव्हान जळगावातील महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। राज्याचे सोडा मात्र देशांमध्ये 8 लाख कोटी रुपये पाण्यासाठी खर्च करणारा एकमेव पंतप्रधान जन्माला आला असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदीजी आहे असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील महायुतीच्या मेळाव्यात केलंय। पारोळा तालुक्यातील शरद पवार गटासह शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते गळ्यात मफलर टाकून त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला। यावेळी जळगावात शरद पवार गटाला आणि ठाकरे गटाला खिंडार पडल्याचं पाहायला मिळालं। बीडच्या परळी शहरात ऐन संक्रांतीच्या दिवशी शहरातल्या मुख्य बाजारपेठेत किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली। यामुळे शहरात दहशतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। धाराशिवमधील महायुतीच्या मेळाव्यात राजकीय वैरी असणारे तानाजी सावंत आणि आमदार राणा पाटील हे दोघं एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले। या मेळाव्यामध्ये दोघांनीही एकमेकांचे गोडवे गायल्याचं पाहायला मिळालं। उल्हासनगर येथील संतोषी माता आणि हनीमून कॉटेज मधील परिसरात दारूच्या दुकानाला स्थानिक महिलांनी विरोध केलाय। या विरोधात महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन दुकानाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली। मंत्री अतुल सावेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात आमदार आकाश कोंडकर यांच्या बॉलिंगवर मंत्री अतुल सावे यांनी बॅटिंग केली। यावेळी दोन्ही नेत्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला। उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी दगाबाजी केल्याची टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। राम मंदिरावर शंका घेतली, त्या गोटातून देवरांना पळवून आणलं, अनेक जण आमच्याकडे येण्यासाठी तयार असल्याचं देखील आशिष शेलार म्हटलंय। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी ते बोलत होते। काँग्रेस का सोडलं यावर मिलिंद देवरा यांनी एका ओळीत समर्पक ट्विट केलेलं आहे। 2047 पर्यंत जर भारताला 1 नंबरवर न्यायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। मोदींवर विश्वास असल्यानं शिंदे आणि अजितदादांनी मोदींजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। आता काँग्रेस देखील त्याच भूमिकेत आली आहे। मिलिंद देवरांच्या सेना प्रवेशावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अनेक नेते पक्षप्रवेश करून महायुतीत मोदींच्या नेतृत्वात काम करतील असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे। तर महाविकास आघाडीतील अनेक नेते स्वतःला असुरक्षित समजत असल्याचाही दावा दानवे यांनी केला आहे।
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर हे प्रकरण आता पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 16 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे। मी कारसेवक म्हणून अयोध्येमध्ये गेलो होतो। आम्ही जेव्हा लाठ्याकाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत फिरत होते, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय। ठाण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते। कवाडे सर आमच्या सोबत आलेत आणि बाकीच्या आरपीआय गटानं देखील यावं आणि जर उपाशी राहायचं असेल तर तिकडेच राहा, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवलेंनी जोरदार फटकेबाजी केली। मी लढणार, मी निवडणुकीला उभं राहणार आणि निवडून देखील येणार, असं म्हणत शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील यांनी आव्हान दिलंय। दरम्यान यामुळे अमोल कोल्हेंची डोकेदुखी पुन्हा वाढणार का, याकडे लक्ष लागलंय। कुणबी नोंदी सापडल्यानं जरांगे पाटील हे ओबीसींचे नेते झालेले आहेत, त्यामुळेच छगन भुजबळांना भीती वाटत असेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे। मराठा कुणबी ओबीसी समाज एकत्र आल्यानं ओबीसींचं नेतृत्व जरांगे पाटील यांनी करावं, कारण भुजबळ हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाहीत, असंही ते म्हटलंय। जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत। एक रावेर तालुका सोडला तर जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजणाऱ्यांची आज काय अवस्था झालेली आहे, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोला गिरीश महाजन यांनी खडसेंचं नाव न घेता लगावलाय। ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाहीत ते आघाड्या करू लागलेले आहेत, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी ठाकरे पवारांवर निशाणा साधलाय। तर आता भाजपमध्ये देखील लॉबिंग चालत नाही, माझं पद गेलं तरी मागच्या दारानं थेट तुमच्या पुढे आहे, असं म्हणत राम शिंदेंनी देखील विरोधकांना टोला लगावलाय। तटस्थ भूमिका असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी हिंगोलीतील महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली। त्यामुळे नवघरे अजित पवार गटाला पाठिंबा देणार का, या चर्चांना उधाण आले। येवल्यात देखील आजपासून पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे। पुढील 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे। दरम्यान येवला दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळांनी नागरिकांना ओबीसी पर्व असं लिहिलेलं पतंग भेट म्हणून दिलंय। नांदेडमधील महायुतीच्या समन्वय मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। मराठी माध्यमांच्या पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आमदार काळे आणि भाजपचे नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांना घेराव घातला। वडगाव मावळ येथे संक्रांतीनिमित्त मोरिया प्रतिष्ठानच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या पतंग महोत्सवात 600 ते 700 आबालवृद्ध पतंगप्रेमींनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। अयोध्येत होणाऱ्या रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्त मंडळाला देखील निमंत्रण देण्यात आलंय। विश्व हिंदू परिषदेचे विश्वस्त मंडळ निमंत्रण दिल्यानंतर खंडेराया चरणी लीन झाले। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 15 वर्षाच्या मुलाचा पतंग उडवताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। भाग्येश वाघ असं या मृत मुलाचं नाव आहे। या घटनेचा हृदय पिळवटवून टाकणारा व्हिडिओ देखील समोर आलाय। पिंपरी चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात पतंग्याच्या मांज्यात अडकलेल्या बगळ्याची तब्बल 4 तासांनी सुटका करण्यात आली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी बगळ्याला सुखरूप सोडवलं।